भरारी ऍक्शन. काय नुसती शाळा शाळा लावली तू? शाळा काय खायला देते का? हा, कवा मावणीची शाळा शाळा शाळा. हा, काय बाप्यावान माणसावानी उतरे चला कवाही शाळा जायची. हा, अहो काय शाळेने घोडं मारले हो तुमचं? नुसतं शाळा शाळा करते, स्वतः बी शिकलं नाही, पुरीला बी शिकू देत नाही. शिक्षणाचे झणझणीत अंजन डोळ्यात घालणारा चित्रपट भरारी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासंदर्भातील होणारी फरफट, संधी आणि महत्त्व साकारणारा चित्रपट भरारी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भेडसावणाऱ्या समस्या, पालक आणि नागरिकांच्या शिक्षकांप्रती आदराची जपणूक आणि शिक्षणाला महत्त्व देण्यासाठीचा हा खटाटोप चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन निर्माता दिग्दर्शक स्वप्नील कांडेकर, कॅमेरामन संचित आणि कुटे व त्यांची संपूर्ण टीम जीव ओतून काम करताना दिसतात. कलाकार ग्रामीण भागातले जरी असले तरी नावाजलेले आहेत. हे पडद्यावरच बघायला मजा येणार आहे. भरारी या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झालाय. या मुहूर्ताप्रसंगी अभिनव परिवाराचे सर्वेसर्वा मधुकरराव नवले, महाले सर, लक्ष्मणराव आव्हाड, वसंतराव मणकर, राजू अत्तार, दत्ता धुमाळ, पवार, रुपवते, भैरवी, कावेरी आदी कलाकार व हितचिंतकांनी भरारी चित्रपटाच्या उत्तुंग भरारीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी वसंतराव मणकर, महाले सर आणि मधुकरराव नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ब्रह्मांड न्यूज अकोले. भरारी ही एक फिल्म आहे आणि या फिल्मचा मुख्य उद्देश जे मुलं आहेत, छोटे मुलं करावं, इन्क्रीजिंग त्यांना त्यांच्या जीवनात उभं राहावं, शिक्षणात असेल किंवा अन्य सगळ्या याच्यात याला प्रेरणा देणाऱ्या एका या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. भरारीच्या चित्रपट निर्मितीच्या प्रसंगी आज इथे आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ नेते अभिनव परिवाराचे संस्थापक मधुभाऊ आलेले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी आणि खऱ्या अर्थाने अकोला तालुक्यामध्ये ज्यांनी खूप वर्ष स्टेजच्या मागे राहून कलावंतांच्या प्रोत्साहित केलं ते असे लक्ष्मणराव आव्हाड सर आहेत. आमच्या सर्वांचेच गुरु महाले सर आहेत. लहान मुलांच्या भरारीबद्दल, ती शैक्षणिक असेल, समृद्ध जगण्याची असेल, ही भरारी घेऊन तुम्ही हा चित्रपट काढतात. अर्थातच चित्रपट काढणं, निर्माण करणं हे एक शिवधनुष्य आहे, पेलण्यासारखं आहे ते, आणि खूप जबाबदारीचं काम आहे. पूर्ण होईल याबद्दल मला खात्री आहे. मी तुम्हा सगळ्यांना पाहणारे स्वप्नील, आपल्या नावांचं पण वैशिष्ट्य मोठं भारीच आहे. संचित, स्वप्नील, रवी, सागर हे सगळंच नावं एकदा जर विचारात घेतली तर पहिल्यांदा शुभाशीर्वाद देतो की या क्षेत्रात आपण उंच भरारी घ्याल. आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू. सुदैवानं, भाग्यानं, योगायोगानं ज्या ठिकाणी आपण आता भरारी चित्रपटाच्या शूटिंगचं आपण या ठिकाणी उद्घाटन करतोय किंवा प्रारंभ करतोय ते सातारा डोंगराच्या पायथ्याला करतोय. तुम्हाला सर्वांना माहिती नसेल की गोनी दांडेकर सर्वश्रेष्ठ साहित्यिक, त्यांनी गाया जिथे जिथे वळल्या तो हा डोंगर आहे. फार मोठ्या साहित्यिकानं जिथे गायी वळल्यात तो हा आहे. आणि त्यांची मुलगी मृणाल
कुलकर्णी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, असा हा एक समृद्ध तालुका आहे. आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्ही अनेकांच्या अंगी सामर्थ्य आहे, गुण आहे, टॅलेंट आहे कलेची, पण आविष्कार प्रकट करायची संधी देणं आवश्यक आहे. स्वप्नील, तुम्ही ती संधी देऊ पाहताय, हे आमच्यासाठी फार मोठं काम आहे. सगळ्या बाजूनं दूर राहिलेला अशा प्रकारचा तालुका आहे. निसर्ग सुद्धा कधी कधी काय करतो, देतो सर्वस्व, सगळं सामर्थ्य देतो, संधी मात्र मिळू देत नाही. तुम्ही नेमकं ती संधी मिळू देताय, तेव्हा एका अर्थानं आमच्यासाठी निसर्गाचे दूत, देवाचे दूत म्हणून तुम्ही आलात. तर आता ह्या सगळ्याच कलाकारांनी संधी मिळाली, स्वीकारली, आमच्या दृष्टीनं ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा. तुमचं आत्मबळ वाढवण्यासाठी आमची जिथे मदत लागल तिथं आम्ही आहोत. कलात्मकता ह्या दृष्टीनं अधिक आपण कसं त्याला महत्व द्यावं याचा विचार आपण निश्चितपणे कराल. आणि रायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकातले नायक अविनाश देशमुख ते आपल्याच तालुक्यातले इंदोरीचे, आणि त्यांची मुलगी ती रुजिता देशमुख सगळंच काही जमिनीच्या आत दडलेले कितीतरी कलेचा आविष्कार प्रकट करणारे इंगळ आहेत. फक्त जरा माती बाजूला करायची आणि फुंकर घालायची की ते प्रज्वलित होतील. 100% होतील. आपण त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला विश्वास देतो. आपल्याला सुयश लाभावं, शुभाशीर्वाद आमचे आहेत आणि मदतीचा हात पण राहील. चला पुढे चला, भरारी घ्या, आम्ही आपल्या पाठी.